नागरिक हूँ जिसके ओठों में गंगा और हाथों में तिरंगा है। वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम, तो कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है। वो देश जो हर टुकड़े हुए एक शरण स्थल बन जाता है और 7 समंदर पार परदेशियों को भी अपने ब्रदर एंड सिस्टर कहकर बुलाता है। और यही प्रेम की पुण्य भूमि भारतवर्ष कहलाता है, भारतवर्ष कहलाता है। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद व येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपणा सर्वांस मनपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते। जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, भारताचे थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य क्रांतीसूर्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रथम त्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते। खरं तर आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस, याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आणि म्हणूनच प्रत्येक वाडी, वस्ती, गाव, विभाग, तालुका, जिल्हा, शहर, राज्य आणि राष्ट्रात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात आहे। जसे की आपणा सर्वांनाच माहित आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश हा ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला, परंतु भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं। भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी भारतात लागू करण्यात आली। भारतीय राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने, मेहनतीने राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केले आहे। आपल्या देशाचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे। आपल्या देशाचं संविधान हे समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता व एकता या तत्वांवर आधारित आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। स्वातंत्र्य लढ्यासाठी ते नेहमी तत्पर असतात। अशा वीरांना आपण स्मरण करूया आणि त्यांना वीर सलामी देऊया। प्रजासत्ताक दिनाविषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी हा संविधान आहे। संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, भाषा भाषण करण्याचा अधिकार असे कित्येक अधिकार प्राप्त झाले। खरं तर कायदा हा प्रत्येकासाठी समान आहे, ज्यामुळे आपल्या भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळालं। गोरगरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला समान न्याय हा संविधानामुळे मिळाला। खरं तर ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव होतो, अगदी याच पद्धतीने 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मितीचा गौरव होणं उचित ठरतं। 25 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले होते, घटना ही कितीही चांगली असली तर तिला चालवणारे लोक जर चांगले नसतील तर ती निश्चितच वाईट ठरते। मात्र घटना कितीही वाईट असली आणि जर तिला चालवणारे लोक चांगले असले तर निश्चितच घटना देखील चांगली ठरते। विषयाचा समारोप करताना मी एवढंच सांगू इच्छिते, आपल्या भारताचं संविधान हे आपल्या भारताचा कणा आहे, तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे। त्याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे, त्यामुळे आपण संविधान वाचवलं पाहिजे। आपण संविधान वाचूया आणि देश टिकूया। जर आपण संविधानाला वाचवलं तर खऱ्या अर्थानं आपण प्रजासत्ताक होऊ, म्हणजे सत्ता ही प्रजेच्या हातामध्ये असेल आणि प्रजा ही खऱ्या अर्थानं ही सत्ता चालवेल। धन्यवाद। भारत माता की जय।